दुकानांमध्ये पाणी गेले पूर्ण. आयुष्यात आता मी कधीच पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅव्हलिंग करणार नाही आणि शक्यतो लांब एरियामध्ये. नुसतं सगळीकडे रस्त्यावर पाणी, सगळं पाणी, सगळ्यांच्या गाड्या बिड्या बंद पडल्या. माणसं बुडली पहा, गुडघ्यापर्यंत पाणी. आता एवढा धोधो पावसात हा जाणार आहे. जा. कंप्लीट 4 तास झालेत आणि आम्ही पूर्ण भिजलेल्या कंडिशनमध्ये. रात्रीचे 1:15 वाजलेत आणि आता आम्हाला कॅब भेटली आहे अंधेरीमधून. सो आम्ही एका खूप महत्त्वाच्या कामासाठी आलेलो, एक नवीन सुरुवात करतोय. पण ते म्हणतात ना, सुरुवातीलाच खूप काही फेस करावं असं लागतं आणि तसाच आमचा एक्सपिरियन्स होता. तर आम्ही काल आलो, पाऊस नव्हता. रात्री 1:30 वाजता येऊन सुद्धा आमची राहण्याची वगैरे व्यवस्थित सोय झाली होती. आणि आज अचानकच पाऊस इतका वाढला आणि त्यामुळे सगळं रिक्षा वगैरे काहीच मिळत नव्हतं आणि आम्हाला आमची सगळी कामं वगैरे आवरायला जवळपास 8 वाजले रात्रीचे. आणि त्यानंतर आम्ही हॉटेल्स वगैरे शोधतोय, तर जवळपास सगळे हॉटेल बुकिंग्स होते, कारण अचानक पाऊस वाढल्यामुळं मे बी आम्ही जिथं राहिलो होतो ते सुद्धा हॉटेल गेलेलं. त्यानंतर बरीच हॉटेल शोधली बट भेटतच नव्हती आम्हाला. काही ठिकाणी भेटत होती बट तिथे जायला रिक्षासुद्धा तयार होत नव्हती. आणि आता जवळपास आम्ही तिथून 3 किलोमीटर लांब आलो एक हॉटेल ऑनलाईन बघून. आणि इथं आल्यानंतर ते इतकं गचाळ हॉटेल होतं ना, दाखवताना एकदम वेगळं दाखवत होतं, प्राईस पण हाय आणि एकदम बेकार होतं ना. तिथली लोकं अशी व्यवस्थित होती की सगळंच. मग त्यानंतर परत आम्ही ऑन द स्पॉट हॉटेलचं लोकेशन चेंज केलं, दुसऱ्या ठिकाणी आलो. तर तिथे पण एकदम ॲव्हरेज रूम आहे बघा, पण ॲटलिस्ट त्या हॉटेलपेक्षा हे बरं आहे. एरिया वगैरे चांगला आहे, सेफ आहे. सो आम्ही इकडे आलो आहेत. आता जवळपास 10 वाजून गेलेत आणि सगळे हॉटेल शोधण्यातच आम्हाला एवढं हेक्टिक झालं आहे. बाहेर पाऊस पण चालू आहे. इथे या हॉटेलमध्ये जेवणाची सोय नाही आहे, आसपास पण हॉटेल नाही आहे आणि जोराची भूक लागली आहे. आता आम्ही रात्री 10 वाजता आसपास कुठे हॉटेल्स आहेत ते शोधून मग जेवण करणार आहे. मला तर आज अक्षरशः रडायला यायला लागलं इथं. कालपासून जरा तरी बरं वाटत होतं, पण नाही यार. आणि एक तर ना आपलं स्टेट ते आपलं स्टेट असतं. महाराष्ट्र बेस्ट आहे. बेस्ट आहे, बेस्ट. कधी एकदा इथून जातोय असं झालंय. किचकिच आहे, नुसते किचकिच आहे. इथं रस्ते सुद्धा क्लीन नाहीत, बघायला गेले नुसते खड्डे. सुरत एवढी कपडे सोडलं तर काही सुद्धा चांगलं नाही इकडं. सुरत एवढी मोठी सिटी आहे असं वाटत पण नाही की सुरत मोठी सिटी आहे. याच्यावरती भरोसा करून मी आली आणि मला बघा हे असल्या पाण्यात एकटीला सोडून इकडे आला. मग काय तुला उचलून आणायची होती? माझं पैसा तर बुडवून आले मी. भावावर विश्वास ठेवून कधीच कुठे जाऊन आता काय मी उचलून आणायचं तिथं? एवढा मोठा ढेंगा टाकत तू आलास आणि मी तिथे पाण्यात आलोय. मी गेल्यानंतर आता मस्त पाय होणार आहे. आता यार इथं तरी जेवायला मिळू दे देवा. बोला आता मी काय मागून कसं मागू? सगळं तर गुजरातीमध्येच लिहिलंय. जेमिनी नाही, इंग्लिश मध्ये वाचलीस. ओके, आहेत 2 लँग्वेज तरी आहेत, नशीब. सो फायनली जेवण आलेलं आहे आमचं. दिसतंय तरी चांगलं. आता टेस्ट बघूयात. आणि इथे फेमस जास्त करून छाछ दिली जाते बघा. आत्तापर्यंत ना हा कुल्फी खाणार नव्हता, मलाच देणार होता, का तर त्याचा खूप फील झालं होतं. पण जसं त्याला कळालं की हे फ्रीमध्ये तसा लगेच तुटून पडलाय. फोकट का कुछ नाही छोडणे का, कॉम्प्लिमेंटरी दिलेली आहे त्यांनी कुल्फी आम्हाला. सो आत्ता जेवण करून आलो तेव्हा जरा असं बरे वाटते आणि आता झोपी जाणार आहे. गुड मॉर्निंग काय व्हेरी बॅड मॉर्निंग झाली आमची, कारण आत्तासुद्धा धो पाऊस पडतोय बाहेर. आणि प्लस खरं सांगू सुरतकडे माणुसकी नाही दिसली आहे. इथं एवढा पाऊस पडतोय पण तरी पण जनरली 11-12पर्यंत चेकआउट्स हे असतात हॉटेलचे, पण 11ला लगेच ते बाहेर काढत आहेत. आणि बाहेर तर इतका पाऊस पडतोय ना, आणि रिक्षा वगैरे पण ह्याच्यात भेटेल की नाही माहीत नाही. पण आम्हाला आता इथून निघावं लागणार आहे आणि आमची ट्रेन आहे आता 5 वाजताची मुंबईपर्यंतची. पुण्यापर्यंतची तर काही आमची कॅन्सल झाली. सो आता परत मुंबईपर्यंतची ट्रेन तेवढी कन्फर्म झाली आहे, तर तिकडे निघायचं आहे. पण आता 5पर्यंत कुठे थांबायचं काय काही आयडिया नाही आहे. हे बघा पावसाला काही लिमिटच नाही आहे. म्हणजे ज्या दिवशी आलो त्या दिवशी आम्ही इतके खुश झालेलो की इकडे काहीच पाऊस नाही आहे, काय नाही आहे. आणि आज पावसाची अवस्था बघताय. कशाच असलं ह्याच्यात रिक्षात तरी बसतं, रिक्षात पण अख्खं पाणी येऊ शकतं. कुणाला पावसात वेगवेगळी लोकेशन एक्सप्लोअर करायची असतात बरं. याचाच पायगुण आहे हा सगळा. महाबळेश्वरसाठी म्हणलं, इकडे म्हणलं नव्हतं. लयच घाण पाऊस यायला यार.
आता फायनली आम्हाला एक रिक्षा मिळाली आणि हे दादा म्हणजे जिकडे मार्केट पण आहे आणि खायला पण मिळेल अशा जागी आम्ही चाललोय. बट आता आम्हाला समजतंय की रेल्वे स्टेशनच्या इकडचे पण रोड बंद झालेत. सो आम्ही तिथे कसं पोहोचणार आहे याची पण काहीच आयडिया नाहीये. इकडं म्हणजे कुठलं तर काय ते गटर का काय असतं ते पॅक झालं, नाला पॅक झालाय त्याच्यामुळे पाणी सगळं भरले म्हणजे यहाँ नहीं लेना चाहिए, यहाँ साला साला बंद हो जाएंगे तो यार दिक्कत हो जाएगी। ये इधर पानी हो गया, पेट्रोल पंप देखो, ये खाड़ी वाले रोड पे नहीं पानी टिकता है। बाहेर झालं पण जाण्यासाठी रस्ता सुद्धा आता यांना सुचत की कोणत्या साईडनं जाऊया, कारण पाणी त्या साईडला. आम्हाला सोडायला तयार आहेत पण त्यांना रिटर्न यायला प्रॉब्लेम आहे. इतकं रस्त्याची कंडिशन बेकार झाली आहे. म्हणजे आम्हाला रिक्षा थांबत नव्हत्या. एक रिक्षावाले दादा भेटले आणि ते खरंच खूप चांगले होते. बाकीचे तर काल म्हणजे पावसाचा फायदा घेऊन 200 300 रुपये घेत होते. तेवढ्याच डिस्टन्सला 70 रुपयेमध्ये त्या दादांनी आम्हाला सोडलं. इथं मार्केट पण आहे आणि रेस्टॉरंट जवळ एकदम आणून सोडलं आणि बाकीची पण माहिती दिली. आणि आता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलो. सो जेवण वगैरे करून मग बाकी इथे मार्केट्स फिरणार आहे आणि मग तोपर्यंत 5ला आपली ट्रेन पण आहे. सो मग निघायचं. वाव, कॅन यू बिलीव, फक्त 100 रुपयाची थाळी आहे ही आणि त्यामध्ये एवढं काय काय आलं आहे. चपाती पण 2 आहेत. फुल पोट भरू शकते फक्त 100 रुपयात. महत्त्वाचं म्हणजे माझा फेवरेट बटाटा ह्याच्यामध्ये आला आहे, त्यामुळे इथंच बस झालं मला. मस्त आहे. आपल्या इकडे जी कुर्मापुरीची भाजी असते ना तशा टाईपचा फ्लेवर मिळतो याच्यामध्ये. आणि ही डिश गुजरातकडची आहे. पण मस्त आहे. आय थिंक ह्याच्यामध्ये दही टाकले. ह्याचं नाव विचारून घेऊया आपण. बाकी वर्कफुल आहे थाळी. इकडच्या साईडला आला ना गुजराती थाळीच ट्राय करा, स्वस्तात मस्त मिळते. सो बघा, ही गुजराती थाळी 100 रुपीजची आहे आणि ही पंजाबी थाळी 180 रुपीजची आहे. तशी तर मला तीच आवडलेली, पण फक्त आणि फक्त मी एका गुलाबजामुनसाठी ही थाळी मागवली आहे. आवडलं ना आवडलं. गुजरातीच मस्त. ह्याच्यामध्ये ग्रेव्ही वगैरे खूप केली आहे, पण त्या साध्याच भाज्या पण टेस्टी आहेत. मला असं वाटतं आमच्यातच प्रॉब्लेम आहे. आता जेवण करेपर्यंत पाऊस पूर्ण कमी झालेला आणि निवांत झालं आणि जसं बाहेर आलोय तर असं कसला पाऊस पण आलाय. आता म्हटलं जरा मार्केट फिरूया तर बरोबर जायच्या टाइममध्ये पाऊस चालू झाला आहे. एवढा तो पण फक्त आम्हाला रोड क्रॉस करून पलीकडे जायचं आहे, पण तेवढ्यात आम्ही अख्खं भिजलं. एवढा पाऊस चालू आहे. आणि मी हिला म्हटलेलं छत्री घेऊया, छत्रीला नको म्हणते. इतका डुक्कर आहे. महाबळेश्वरमधून छत्री आणली मी, तिथे पण पैसे खर्च केले आणि येताना म्हटलं कशाला छत्री वागवायची, नाही घेऊ दिली. त्याच्यामध्येच सगळं आता मिळणार आहे आपल्याला. जाऊया आता भिजत. आता एवढा धोधो पावसात हा जाणार आहे. जा जा. अरे घाबरतोस कशाला? जा ना. जा तर जा ना. काय छत्री देत असते. आप बीच में छोड़ सकते हो क्या? खरंच काही माणसं खूप छान भेटतात इकडे सुद्धा. पाण्याची लेवल बघा, त्याच्यामध्ये पाय ठेवायला पण भीती वाटायला लागली आहे. इतक्या फास्ट पाणी चाललंय. थोड़ा फैंसी में पाणी नुसतं सगळीकडे रस्त्यावर पाणी, सगळ्यांच्या गाड्या बिड्या बंद पडल्यात. आता एक नशिबाने आम्हाला मिळाली आहे रिक्षा. बघूया आता. बघा रिक्षा पण भिजलेलीच आहे. आता रिक्षा मिळाली तेव्हा जीव आलाय. ते पण आता ते अख्खं सुरत वेगवेगळ्या एरियातून नेणार आहे जिकडून पाणी नसेल तिकडे. पाऊस आहे. यस, जिरली परत पावसाळ्यात कुठं. आता अख्खा पावसाळा होईपर्यंत मी बाहेर पडणार नाही. आणि जर हा मला म्हणला ना कुठं चल, असा मार खाणार आहे ना.
तसं ना दरवेळी मी हिला कुठं ना कुठं घेऊन जात असतो, त्यावेळी ही मला घेऊन आले आणि अशा पावसात आणून टाकले. गाडीवाले असं झालं की रिक्षात बसून सुद्धा आम्ही पावसातच भिजतोय असं फील होतंय. गाडीवाले पण वैतागले सगळे, सपासप पाणी वाटून जाते अंगावर. आला 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 दुसरा कोण आला, आपलंच आहे काय. तुला वॉटरफॉल एन्जॉय करायचा होता ना काय ट्रॅफिक जाम झाले तिकडचे पण पूल खाली तर नुसतं पाणी साठलंय. त्याच्यामुळे मग आम्ही शेवटी यांनी रस्ता चेंज केला. हा रस्ता भरपूर फिरून जायला येणार आहे, पण हे पुलावरून आम्हाला सोडते. पाणी पूर्ण भरायलाच आलंय आता आणि हे पण आम्हाला सगळीकडे जिकडून रस्ता मिळेल वेगवेगळे रस्ते शोधतात बघा. इकडे पण ब्लॉकेज होते, आता आम्ही रस्ता चेंज करतोय. माणसं बुडली पहा, गुडघ्यापर्यंत पाणी आहे. पाणी झालं इकडे आणि पाऊस काय थांबायचं नावच घे ना बाबा. स्टेशन पे जाना है. हाँ ट्रेन है अभी हमारी. आता सध्या ना इथं आम्ही बघतोय जवळपास सगळे जे दुकानदार आहेत किंवा मोठमोठे होलसेलर्स आहेत ना, शॉप बंद करायला लागलेत आणि त्यांचे एम्प्लॉईज सुद्धा बाहेर जाण्यासाठी निघालेत. कारण की काय पावसाचं प्रमाण वाढत चाललंय, मग पुन्हा फ्लूड सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नशीब रवी दादाची कार नाही आलो, त्यांनी शिवाय घातल्या आपल्याला. त्यांना चला चला म्हणत होते. दुकानांमध्ये पाणी गेले पूर्ण. एकतर आमच्याकडे रेनकोट छत्री काहीच नव्हतं आणि एकतर एवढा जास्त पाऊस होता, खाली पण पूर्ण गुडघ्यापर्यंत पाणी लागत होतं. आणि परत आम्हाला इवन प्लॅटफॉर्म शोधायला पण खूप जास्त त्रास झाला आणि सगळे लांब लांब प्लॅटफॉर्म्स होते आणि कंटिन्यू इतक्या पावसात भिजतच आम्ही शोधत होतो, त्यामुळं पूर्ण आम्ही भिजून गेलो होतो. आता थोडासा पाऊस कमी झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं गर्दी पण कमी झाली आहे. मोस्ट ऑफ ट्रेनमध्ये सगळे गेलेले आहेत लोक आणि आमची ट्रेन 1 तास लेट झाली आहे. सो आता गरमागरम काहीतरी खाऊन घेतो. तसं तर वडापाव खायच्या इच्छेने आलेलं, पण म्हटलं नको यार, सगळीकडे पाणी वगैरे इतकं दूषित झालं आहे, त्यामुळे इथं काही बनवलेलं घ्यायलाच नको. सो पॅकेट फूडच घेतो आहे फक्त. सो आता आमची ट्रेन तर लागणार आहे, पण आमचा डबा वगैरे कुठे असेल याची काहीच आयडिया नाही आहे. तर गाडी आली आमची, पण आमचा डबा शोधावा लागणार आहे. हे बघा आम्ही कसे बसले, आम्हाला कसे कंपार्टमेंटने आले. तो बघा तिकडे एकटाच खातो. मला नाही दिलं. कंप्लीट 4 तास झालेत आणि आम्ही पूर्ण भिजलेल्या कंडिशनमध्ये. स्लीपिंगचा डब्बा आहे, पण म्हणजे झोपायच्या अक्षरशः झोप लागणार तरी कशी, अशी थंडीने कुडकुडून गेलं ना, पण ऑप्शन नाही आहे. पूर्ण कपडे केस भिजलेले आहेत आणि आता आम्ही आलो आहे जवळपास मुंबईच्या जवळपास. तर आता कधी एकदा घरी पोहोचतोय आणि गरम गरम पाण्याने अंघोळ करतोय असं झालं आहे. आयुष्यात आता मी कधीच पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅव्हलिंग करणार नाही आणि शक्यतो लांबच्या एरियामध्ये, म्हणजे आपल्यामुळं फॅमिली पण टेन्शन घेत राहते. आम्ही अजून वसईमध्ये आहे आणि पटरीवरती पाणी भरलं आहे. जवळपास अर्धा तास झालं ट्रेन इथेच थांबली आहे आणि आम्हाला घ्यायला बँड्राला दादा येऊन थांबलेत. 1-1.5 तास झालं, पण आमची ट्रेनच पुढे जात नाही आहे. सगळ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. तर लहान बाळ वगैरे रडून झोपली, पण काय ट्रेनच पुढे जायला प्रॉब्लेम आहे. जवळपास वसईमध्ये आमची ट्रेन 1 ते 1.5 तास थांबलेली, कारण पटरीवर पाणी होतं. सो ती हालतच नव्हती, त्यामुळं मग आम्ही तिथून उतरण्याचा निर्णय घेतला आणि तिथल्या लोकलने आम्ही अंधेरीला आलो आणि अंधेरीतून डोंबिवलीला आम्ही परत ओला केली. तिथे जिजूंचे भाऊ राहतात, सो आम्ही तिकडे निघालो. रात्रीचे 1:15 वाजलेत आणि आत्ता आम्हाला कॅब भेटली आहे अंधेरीमधून आणि आता डोंबिवलीला जवळ जिजूंचे भाऊ राहतात, सो तिकडे निघालो. आणि आमच्यामुळे सगळेच जण एवढा वेळ जागेत आणि इवन ते आमचा वेट करून आत्ता घरी पोहोचले. सो अजून पण पाऊस चालूच आहे, तुम्हाला दाखवते.